मला सुद्धा माझ्या वडिलांचं नाव मोठं करायचंय आणि आपली सगळी ताकद येत्या 20 तारखेला आपल्याला दाखवून द्यायची आहे की अशोकराव चव्हाण साहेबांचं नाव कामठापुरती नाही, भोकरपुरती नाही, पाहिजे. चव्हाण साहेबांचं नाव गाजवणार की नाही? लावा ताकद. अशोकराव चव्हाण साहेबांची ताकद काय? मी सुद्धा अशोकराव चव्हाण साहेब अमिताभाई वाघ आणि वाघींची मुलगी आहे. शंकरराव चव्हाण साहेबांची कृपेमुळे आज आपल्या मतदारसंघात भरभरून पाणी आहे. त्या नेतृत्वाला आपल्याला गमवता कामा येतं का? बरं, विरोधकातले म्हणतात भूमिपुत्र. असला भूमिपुत्र? शंकरराव चव्हाण साहेबांनी पाणी आणलं तेव्हा ते भूमिपुत्र नव्हते का? होते की नाही? अशोकराव चव्हाण साहेबांनी जेव्हा विकास आणले, रस्ते बनवले, प्रशासकीय इमारती, आता मामांनी सांगितलं आपल्याकडे एक हॉस्पिटलची मागणी आलेली आहे. अशोकराव चव्हाण साहेबांवर विश्वास आहे, आपले काम नक्की होऊन जातील, 100% होऊन जातील. तसंच विश्वास तुम्ही आमच्या परिवारावर ठेवा. माझं सुद्धा स्वप्न आहे, भोकर मतदारसंघासाठी काय नवीन मी करू शकेल, माझं सुद्धा स्वप्न आहे. सर्वात पहिले जर मला काही करायचं असेल तर आपल्या जिल्हा परिषदची शाळांना मी भक्कम बळ देईल. जिल्हा परिषदच्या शाळांना सुधरवेल, कारण काय तिकडे आपल्या देशाचं भविष्य घडते. त्या देशाच्या भविष्याला चांगलं करायचं माझे प्रयत्न राहणार आहे. तसंच गावोगावी फिरताना बरेच युवक भेटतात, युवा मंडळी भरपूर आहे इकडे. त्यांचा प्रश्न आहे रोजगारासंदर्भात, रोजगार कसा तरी उपलब्ध करून द्यावा. गेले 2 महिने अगोदर आम्ही युवा उमेद म्हणून एक प्लॅटफॉर्म चालू केलं. तरुण मंडळी जास्तीत जास्त सोशल मीडियावर असतात की नाही? फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, व्हॉट्सअपवर. तर त्या प्लॅटफॉर्मवर युवा उमेद म्हणून आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार केला. तिथे आम्हाला माहिती, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळणार. आपल्या मतदारसंघात, आपल्या नांदेड जिल्ह्यात काय काय चांगलं होत आहे, कुठे कुठे रोजगार उपलब्ध आहे, कोण चांगलं वक्ता येत आहे का, स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करायची, कोण कुठले जोडधंदे कसे करायचे, शेती बरोबरचे जोडधंदे कसे करायचे, स्वतःच्या पायावर उभं राहून कुठला धंदा चालू करायचा आहे, तर त्या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण आणि माहिती त्या प्लॅटफॉर्मवर आम्ही देणार आहोत. आणि तसंच फेब्रुवारी-मार्च महिन्यात आमचं ठरलंय की आम्ही युवकांना रोजगार देऊन थांबणारच. फेब्रुवारी-मार्च महिन्यात आम्ही रोजगार मेळावे घेणार. आता आमची अशी आम्ही प्रयत्न करतोय की नांदेड जिल्ह्यात बरे कंपनी आहेत, नांदेड जिल्ह्याच्या गावाजवळ बरेच कंपनी आहेत, मोठे शहर असतील, पुणे असेल, मुंबई असेल, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, बरेच कंपनीज बरोबर आमचं बोलणं चालू आहे, प्रयत्न चालू आहे की कसं आपण रोजगार इकडे नांदेड जिल्ह्यात उपलब्ध करून देऊ किंवा आपल्या भोकर मतदारसंघात उपलब्ध करून देऊ, त्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे फेब्रुवारी-मार्च महिन्यात रोजगार मेळावे सुद्धा घेणार आहोत. इथे बरंच बचत गटच्या महिला असतील, आहेत का बचत गटच्या महिला? आता घेवण देवण बस झालं, उद्योजिका व्हायचं. आपण आपल्या महिला ताकद दाखवून द्यायची. बस झाला, आता घेवण देवण बस झाला, तर स्वतःच्या पायावर उभं राहायचं. मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण बनवली, आता तुम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणी आहात. थाटाने उभं राहायचं, स्वतःचा उद्योग काहीतरी करायचं आणि ते उद्योग चालू करण्यासाठी ही तुमची लाडकी बहीण तुम्हाला मदत करेल. तसंच ज्येष्ठ नागरिक जे कोण असतील आपल्याकडे, ज्येष्ठ नागरिकांची सुद्धा मदत करायची आहे. मला त्यांचे काय अडीअडचणी आहे त्यांची सुद्धा मदत करायची आहे. आपल्या मतदारसंघात अपंग कोणी असेल त्यांची सुद्धा मदत करायची. आणि सर्वात श्रेष्ठ म्हणजे आपले कष्ट करणारे शेतकरींची सुद्धा मला मदत करायची आहे. शेतकरींसाठी आम्ही शेतकरी मेळावे घेऊया. आपल्या छोटीतल्या छोटी शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न कसं आणू शकू, आपण कृषी विद्यापीठातल्या तज्ञ लोकांना बोलून कुठलं खत वापरायचं, कुठलं बी वापरायचं, चांगलं प्रशिक्षण घेऊया आणि आपली शेती जास्तीत जास्त उन्नत करूया. त्यामुळे शेतकऱ्यांची सुद्धा मला सेवा करायची आहे. आमच्या परिवाराचं एक भावनाच आहे, सेवा करण्याची भावनाच आहे.